हा खवळा म्हणतात हा बघा मासा केवढा मोठा आहे बघा. म्हणजे दुपारची सोय झाली आहे होय ना. खूप सुंदर असं दृश्य आहे आपल्या कोकणातील. आणि पाहत आहात फेसाळलेला धबधबा. नमस्कार मित्रांनो, महाकोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, कोकणामध्ये खूप आता मुसळधार पाऊस सुरू आहे. आज 4 जुलै आहे आणि रात्रीपासून पाऊस पडतो आहे आपल्या कोकणामध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आहे. तर मित्रांनो, थोडासा आवाजामध्ये बदल जाणवेल कारण सर्दी झाली आहे आणि नाक पण चोंदलं आहे माझं, त्यामुळे व्यवस्थित बोलता येत नाही आहे. तर समजून घ्या काय चुकलं असेल तर. तर आता आपण निघालो ते राजापुरातील जे काही ठिकाणी म्हणजे तिथे पाणी आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात पाहायला मिळेल त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. तर त्यामध्ये आहे आपला कुंभारवाडीतील धबधबा आहे, आपली अर्जुना नदी, तसंच कोदोली नदी. ह्या भागातील आपल्याला जे पाणी आहे ते पाहायचं आहे. आणि राजापूर बाजारपेठसुद्धा आपण पाहणार आहोत. तर काय अवस्था आहे आता आपल्या राजापूरमध्ये, म्हणजेच कोकणामध्ये काय अवस्था आहे ती आपण पाहणार आहोत. तर आता आपण आहोत ते हायवे नंबर 66 वरील ब्रिजवर आहोत. हा या हायवेवरील सर्वात मोठा ब्रिज आहे आणि इकडे हा ब्रिज खालून वाहणारी नदी आहे ती अर्जुना नदी आहे. तर आपण तिकडे जाणार आहोतच. तर त्या अगोदर आपण धबधबा पाहून येऊया आणि कदाचित आपल्याला शक्य झालं तर आपण दूधपापेश्वरला देखील जाणार आहोत. दूधपापेश्वरचा सुद्धा जो धबधबा आहे तो देखील आपण पाहणार आहोत. तर आता आपण धबधब्याच्या जवळ आलेलो आहोत. आपल्याला त्या बाजूला जावं लागेल, परंतु आपण धबधब्याची ही बाजू देखील पाहू, रस्त्याच्या पलीकडची. तर इथे थांबून थोडं आपण धबधब्याचं पाणी पाहूया. हे पहा, आपण आता हायवेच्या दुसऱ्या बाजूला आहोत धबधब्याच्या. पाहत आहे धबधब्याला पाणी किती आहे ते. आणि हे पाणी खाली अर्जुना नदीला मिळतं. त्याला आपण आता धबधब्याच्या त्या बाजूला जाऊया. तर हा रस्ता गेला आहे तो कुंभारवाडीमध्ये रस्ता गेलेला आहे आणि त्याच्याच बाजूला जिथे धबधबा आहे. तर ह्याला कुंभारवाडीचा धबधबा आणि गाडगीळवाडीचा धबधबा देखील म्हणतात. तसं या धबधब्याचं नाव आहे जितवणी. आधी आपण रस्त्यावरून पाहूया धबधबा कसा दिसतोय ते, त्यानंतर आपण जवळ देखील जाऊया धबधब्याच्या. पहा किती सुंदर आणि मोहक असं दृश्य आहे. आपल्याला इथून पूर्ण धबधबा दिसतोय. तर इथूनच आपण आनंद घेऊया धबधब्याचा. त्याला पुढे जाऊया. आपल्याकडून बरीच ठिकाणं आपल्याला पाहायची आहेत आपल्या या कमी वेळेमध्ये. तर आता आपण जे ब्रिटिशकालीन ब्रिज आहे त्या ब्रिजकडून आपण जाणार आहोत अर्जुना नदीकडे. आता आपण ब्रिजवरून काही दृश्य घेऊया. पहा नदीला पाणी किती आहे. आता रस्त्याच्या बरोबर पाणी आहे. तर जाऊया आपण खाली जाऊया आणि खालून देखील पाहूया. आपण पाहत आहात इथे मारुती मंदिर आहे वरची पेठेतील. आणि आता आपण जात आहोत ते ह्या हायवे नंबर 66 वरील जे उंच ब्रिज आहे, सर्वात मोठा ब्रिज, त्या ब्रिज खाली आपण जात आहोत. पाहत आहे ब्रिज खालून कसं वाटतंय दृश्य आपण पाहत आहात ब्रिज खालून. तर आता आपण जाऊया जे ब्रिटिशकालीन ब्रिज आहे त्या ब्रिज खाली जाऊया. त्या ब्रिज खालूनच आपल्याला जायचं आहे पुढे. आणि आपण ही जी नदी पाहत आहात ही आहे अर्जुना नदी, जी राजापुरातून वाहते. आणि त्या बाजूला आहे कोदोली नदी, ती सुद्धा आपण पाहणार आहोतच. तसंच आपण जाणार आहोत ते दूधपापेश्वर या ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहोत. तेथील जे धबधबा आहे त्या
धबधब्याचे दृश्य देखील आपण पाहणार आहोत. थोडेसे शब्द उच्चार माझे स्पष्ट येत नाही आहेत कारण नाक चोंदलं आहे माझं सर्दीमुळे. हे पहा रस्त्याच्या लेवलला जवळजवळ पाणी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या आपल्या महाकोकण चॅनलवरून तुम्हाला राजापूरची तसेच कोकणातली सर्व अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत. तर आपल्या चॅनलवर जर प्रथमच आला आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपल्याला पावसाळ्यातील आणखीन बरेच काही व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आपल्या ह्या महाकोकण चॅनलवर. आणि राजापूरच्या आजूबाजूचे गाव आहे तिथे पाण्याचे दृश्य पाहण्यासारखे असतील तर मला नक्कीच संपर्क करा. माझा संपर्क नंबर देखील तुम्हाला मी देणार आहे खाली. तर इकडे पाहत आहे पाऊस तर पडतोच आहे, त्याबरोबर वादळ देखील आहे आपल्या कोकणामध्ये. तर पाहत आहे वादळाने ही झाडाच्या फांद्या देखील पाहत आहे कशा तुटल्या आहेत. आणि इकडे क्रिकेट मॅच देखील आहे. आपण समोर पॅव्हेलियन पाहत आहे, पण आता मॅच बंद आहे. कदाचित खूप पाऊस पडतो आहे म्हणून. कदाचित काल इथे मॅचेस होत्या, काल आपल्याला यायला भेटलं नाही. तर आता आपण जाऊन पाहूया मॅचेस चालू आहेत की संपल्या आहेत त्या. तर हे मैदान आहे आपलं राजीव गांधी स्टेडियम राजापुरातील प्रसिद्ध असं मैदान. तर ते पॅव्हेलियन देखील आपण पाहत आहात. अरे बापू आहे आपल्या इथे, आपले रमेश दादा आहेत, सचिन आहेत. अरे काय समीर काय पाण्याची शूटिंग घेऊन इथे डायरेक्ट. हो हो मॅच संपले की आहेत अजून चालू आहेत. हां हां किती दिवस आहेत? होय हां हां. तर हे पावसाळी हंगामातील ह्या मॅचेस आहेत. तर आजचा हा कितवा दिवस आहे? दुसरा दिवस आहे. हां हां. तर चला जाऊया, आम्हाला पाणी पाहायचं आहे पुढे काय अवस्था आहे ती. तर रमेश दादा हां चला चला. तर आपण एकदा पिचवरून जाऊन येऊया. हे पहा इकडे पिच पहा, पिचवर पाणी आहे. ते पहा हा पिच आहे आणि पिचवर पाणी आहे. आणि या पावसातून सुद्धा इथे क्रिकेट मॅचेस भरवल्या जातात. आमचा ऋषी आंबरे आहे पंच, नावाजलेला पंच आपल्या राजापूर क्षेत्रातील, तसं रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा प्रसिद्ध आहे. चला पाणी वाढलंय ना? हो पाणी जातोय तेच बघायला जातोय. कारण जे क्रिकेटर आहेत त्यांना खरोखर या पावसातूनच वेगळाच आनंद मिळतो क्रिकेट खेळताना. आज शनिवार आहे त्यामुळे शाळा देखील आता सुटलेल्या आहे दुपारच्या वेळेला, किंवा शाळेतली मुलं आता येतात शाळेतून. जर आपल्याकडे इकडे राजापूरला जर पाऊस खूप पडत असेल तर शाळा देखील लवकर सोडतात किंवा शाळेला सुट्टीसुद्धा देतात. कारण आपल्या ह्या हायस्कूलला आजूबाजूच्या गावातून देखील येणारी बरेच विद्यार्थी आहेत. हे पहा आता रस्त्याबरोबर पाणी आहे. हे पहा आता रस्त्यावर पाणी आलेलं आहे जवळजवळ. पाणी वाढलं तर सुद्धा आपण व्हिडिओ करणार आहोत पुढे देखील, कारण प्रत्येक अपडेट तुम्हाला मी देणार आहे आपल्या या महाकोकण चॅनलवर. ते पहा रस्त्याच्या लेवलला आता पाणी आहे. थोड्या वेळाने इथे आपल्या रस्त्यावर यायला देखील मिळणार नाही कारण रस्त्यावर पूर्ण पाणी असेल. पुन्हा एकदा आपण संध्याकाळी एक व्हिडिओ बनवणार आहोतच, तुम्हाला पाठोपाठ तुम्हाला अपडेट्स देतच राहील. हा राजापुरातून कोंढेतडला जोडणारा ब्रिज आहे. हा ब्रिज देखील पाण्याखाली असतो ज्यावेळेला पूर अवस्था येते आपल्या राजापूरमध्ये. तर पहा पुढे आहे पुंडलिकाचं मंदिर, आणि पुंडलिकाचं मंदिर देखील पाहताय जवळजवळ अर्ध बुडालेलं आहे, आता पाण्यामध्ये आहे. आपण जवळ जाऊया थोडंसं नदीच्या. हे पाहता इकडे पाणी आलेलं आहे.
पुढे जाऊया. हे पहा, मंदिर पाहत आहात तुम्ही, जवळजवळ अर्ध बुडालेलं आहे पाण्यामध्ये. तर आता आपण गणेश घाटाकडे जाऊया. आता गणेश घाटाच्या लेवलला सुद्धा पाणी आलेलं आहे. पाहूया जाऊन आपण तिथे. कारण आता जर पाणी आलं तर ह्या वर्षातील हे पहिलं पूर असेल आपल्या राजापुरातील. हे पहा, आता लेवलला जवळजवळ पाणी आहे गणेश घाटाच्या. ही इकडून येणारी अर्जुना नदी आणि इकडून येणारी कोदवली नदी. तर इकडे बघा गळ टाकून बसलेत पाण्यात. काय मिळतं काय पाहूया त्यांना. काय मिळालं काय? किती मासे भेटले आज? माझी भेटले की दाखव केवढा तो. या पाण्यात मासे भेटतात असे पुराच्या पाण्यात. हे बघा मासे. जरा बघ खूप मोठा आहे. जरा दाखवूया आमच्या दर्शकांना पण. जिवंत नाही, उडणार नाही ना? उडी नाही मारणार. हां, एक मासा भेटलेला आहे. पालू म्हणतात त्याला, खवळा. हा, खवळा म्हणतात. हा बघा मासा केवढा मोठा आहे बघा. म्हणजे दुपारची सोय झाली आहे, होय ना? त्याहीपेक्षा मोठे मोठे मासे आहेत ना नदीमध्ये. या हाताला त्या बुळबुळीत लागतो आता. चला चला, आपण आता आहोत ते गणेश घाटावर आहोत. मला वाटतं आपल्या राजापूरमध्ये पाणी भरणार, कारण पाऊस तर खूप पडतो आहे. आणि आता पाणी भरलं तर मी ते डायरेक्ट तुम्ही लाईव्ह येणार आहे तुमच्यासोबत. त्यावेळेला मग आता मी ॲक्शन कॅमेरावरून सर्व शूट चालू आहे, त्यामुळे मला शक्य होतं आहे गाडीवरून जेव्हा पाणी भरेल राजापूरमध्ये किंवा आपल्या रस्त्यावर पाणी येईल त्यावेळेला मी डायरेक्ट लाईव्हच करायचा प्रयत्न करणार आहे. असाच आणखीन 2-3 तास म्हणजे दुपारनंतर कदाचित जव्हार चौकामध्ये पाणी येऊ शकतं जर हा पाऊस जर कंटिन्यू राहिला. पाहताय आता जव्हार चौकाच्या खाली पाऊस आहे. पाणी पाहताय किती आहे ते. आणखीन 1-2 तास पाऊस पडला तर हा जव्हार चौकामध्ये पाणी नक्की येणार. तर आता आपण आहोत ते जव्हार चौकामध्ये आहोत. तेव्हा शाळा सुटल्या आहे, त्यामुळे शाळेतली मुलं आपण पाहत आहात गाडीसाठी थांबलेले आहेत. आणि पाऊस जर खूप पडला तर जव्हार चौकामध्ये पाणी आलं तर मग गाडीसुद्धा खाली येणार नाही. जी ST बस आहे तीसुद्धा खाली यायची बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचासुद्धा थोडासा प्रॉब्लेम होतो, त्यांना चालत वरती जावं लागतं. तर आता आपण निघालो आहोत ते दूधपापेश्वरकडे निघालो आहोत. तर दूधपापेश्वरचा आपण धबधबा आपण पाहणार आहोत. येतो आहेस? कुठे जाणार आहेस? रांधता. मी दूधपापेश्वरला जातो. तिथपर्यंत येतोस? हां, साखरवाडी जाऊ मी. चल. तर आता आपण निघालो आहोत ते दूधपापेश्वरला. तिथील जो धबधबा आहे दूधपापेश्वरचा तो आता पाहूया. आता आपण ड्युटीवर चाललेलो आहोत आणि रस्त्यावर पाणी पाहत आहात किती आहे ते. कारण खूप तुफान पाऊस पडतो आहे. कारण पावसाची बॅटिंग जोरदार चालू आहे आता.
तर मित्रांनो आता आपण दूधपापेश्वरला आलेलो आहोत. हे श्री गणेशाचं मंदिर आणि आता आपण निघालो होते पुढे मंदिराकडे. आज वार शनिवार आहे तसंच आपण मंदिरामध्ये पाहतात भाविकांची गर्दी आहे. तर आता आपण गेट म्हणून आत प्रवेश केला आहे. हे बाजूला पाहत आहात हे नवला देवीचं मंदिर आहे आणि आता आपण चाललो होते मंदिराकडे. हो का इथे बाजूला प्राथमिक शाळा आहे. समोर आपल्याला दिसतंय ते श्री दूधपापेश्वर मंदिर आणि इथे बाजूला देखील एक धबधबा आहे. पाहत आहे धबधब्याचं स्वरूप पाहत आहात. हा इथला एक लहान धबधबा आहे. अजून आपल्याला मोठा धबधबा मेन धबधबा आहे तो दूधपापेश्वर मंदिराच्या जवळचा तो आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे पाहताय कोकणात पावसाचं प्रमाण किती आहे. मंदिराचं देखील आता नवीन बांधकाम झालेलं आहे. तर आता आपण इथे बूट काढून ठेवूया. तर आता मेन गेट म्हणून आपण आता आतमध्ये आलेलो आहोत. हे समोर पाहतात आहे दूधपापेश्वर मंदिर. भाविकांची गर्दी देखील आहे इकडे पाहत आहे. आता आपण आतमध्ये जाऊ शकत नाही कारण आपल्याला रेनकोट घातलेला आहे. तर आपण धबधबा पाहून येऊया. धबधब्याचा आवाज देखील खूप मोठ्याने येतोय पाहूया आणि जेवढा पूर्णपणे पाहता येईल तेवढा आपण धबधबा पाहूया. हो नमस्कार धबधबा पाहायला आलोय. अरे बाप रे पहा केवढा मोठा धबधबा आहे तो. महाकोकण होय होय हा येणार येणार. हाय कर हाय कर. हा पहा धबधबा पहा केवढा मोठा आहे आणि कारण कालपासून रात्रीपासून पाऊस पडतोय आपल्या कोकणामध्ये. कारण हे एक आकर्षण असतं आपल्या राजापूरमध्ये पाहण्याचं कारण बरीचशी लोक इथे पाहायला येतात आणि आपण आता व्हॉट्सअपवर स्टेटस देखील पहा. तर हे आहे समोर दिसतं हे दूधपापेश्वर मंदिर आहे. तिकडे त्या बाजूला तिकडे दत्त मंदिर. चला आता आपण पुढे जाऊया आणि पुढे पाहूया. पुढे देखील धबधबे आहेत. बाप रे समोर पहा काय दिसतंय ते. जबरदस्त. आता धबधब्याला पाणी खूप आहे. काय रे कुठले तुम्ही हां देवाच्या आलात काय. हां हां जबरदस्त. हां चालू आहे जबरदस्त आहे. माझी वरून घ्यायची इच्छा होती पण एक दिवस तरी मी आता पाणी असताना नाही कमी पाणी असताना वरच्या साईडला जाऊन शूटिंग करणार आहे. चल येऊ. तर पाहताय पाणी समोर दिसते ते दत्त मंदिर आहे. आता तुम्ही हा जो छोटा ब्रिज पाहत आहात पूर्वी इथे साकव होतं
बरेच जणांना आठवत असेल, कारण पलीकडे जाताना सुद्धा खूप भीती वाटायची. ज्या वेळेला पाणी असायचं भरपूर, पाणी असताना सुद्धा आणि नसताना सुद्धा भीती वाटायची, कारण खाली पूर्ण कातळ आहे. पण आता त्याची सुधारणा वगैरे होऊन आता मस्तपैकी छोटासा अगदी सुंदरसा ब्रिज तयार केलेला आहे पलीकडे जाण्यासाठी. आता आपण ब्रिजवरून काही दृश्य घेऊया. आवाज एवढा जबरदस्त येतोय ना पाण्याचा, ते पहा. इथून पहा, अगदी पाहण्यासारखं दृश्य आहे. आणि हा इकडून जवळ इथे धबधबा आहे आणि या धबधब्याच्या आतमध्ये श्री शंकराची पिंड आहे. बरेच जणांनी पाहिली असेल, आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी दाखवले तुम्हाला. कारण आतमध्ये धबधब्यामध्ये आतमध्ये जाऊन मी गेलो नव्हतो, पण काही मित्र माझे गेले होते, त्यांच्याकडून मी शूट करून घेतलं होतं ह्याच कॅमेरामध्ये. आणि पाहत आहात विरूपाक्षेश्वर मंदिर. खूप सुंदर असं दृश्य आहे आपल्या कोकणातील. तर आपण पुन्हा एकदा धबधब्याजवळ आलेलो आहोत आणि पाहत आहात फेसाळलेला धबधबा. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ते विरूपाक्षेश्वरवरून आलेलो आहोत. आता आपण आहोत ते गुजराळीच्या बाजूला आहोत. तर इकडे हे पाटील मळा वगैरे आहे, कुंभार मळा, पाटील मळा. तर त्या बाजूला आता आपण आलेलो आहोत आणि शेजारूनच बाजूलाच अर्जुना नदी वाहते. ज्या वेळेला राजापूरमध्ये पूरस्थिती येते त्यावेळेला हे मळेसुद्धा पाण्याखाली असतात. तर पूरस्थिती निर्माण झाली तर तुम्हाला मी नक्कीच दाखवेन. आता आपण जाणार आहोत ते छोट्या ब्रिजवरून आपण पलीकडे जाणार आहोत. तर हा आपण ब्रिज पाहत आहात, छोटा ब्रिज, तो देखील पाण्याखाली असतो ज्या वेळेला पूरस्थिती होते आपल्या राजापूरमध्ये. तर पुन्हा आपण जव्हार चौकाकडून आपण जाणार आहोत आंबेवाडीकडे. पुन्हा पाऊस खूप भरून येतोय पहा, पूर्ण काळोखी झालेले आहेत आणि काळे काळे ढग जमा झालेले आहेत. तर आता आणखीन पाऊस पण एवढी खात्री नक्कीच देता येईल. पाणी अजून आहे तिथेच आहे. हो, तर आपण आता कोदिवली नदी जाऊन पाहणार आहोत. नाक खूप जाम झाले सर्दीने. आणि पूरस्थिती जेव्हा असते, महापूर असतो, त्यावेळेला हे ब्रिजसुद्धा, हा जो ब्रिज आहे जव्हार चौकाचा, तो सुद्धा पाण्याखाली असतो. पलीकडे जाता येत नाही मग कोणाला. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या बाजूने गेलेलो होतो, आंबेवाडीच्या बाजूने.
पाहताय ही कोदवली नदी आहे आणि कोदवली नदीला पाणी किती आहे ते सुद्धा तुम्ही पहा. हा ब्रिज आपण पाहत आहात समोर तो वासुकाका जोशी ब्रिज आहे आणि हा ब्रिजसुद्धा पाण्याखाली असतो ज्या वेळेला राजापूरला महापूर येतो. तर मित्रांनो आता व्हिडिओ इथे मी थांबवत आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. पावसातून भिजून खूप मित्रांनो मेहनत घेतली आहे. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा आणि तुमचे काही मतं असतील तीसुद्धा सांगा तुम्ही. तर धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि पावसाचे दिवस आहे स्वतःला सुरक्षित ठेवा. धन्यवाद.